आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणारं आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर, आता बघा एका घरात 2 भगिनींना आपण देणार, म्हणजे 3,000 रुपये महिन्याला, आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. चिंता करणारं हे सरकार आहे. कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, योजनांचा निर्णय घ्यायचा, आणि पार जेव्हा ते अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. कावरे बावरे झाले होते एकदम. काय होणार, कसं होणार, काय हे सगळं खोटं आहे, हे होणार नाही, कुठून पैसे आणणार? अरे कुठून पैसे आणणार? आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये, आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही, RBI नाही, गाईडलाईन नाही, कुठलं काही आम्ही तोडलं नाही, सगळं नियमात बसून केलं. कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे. स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे. आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा